आज आपण टॅली प्राईममध्ये ऑर्डर प्रोसेसिंग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्याच्या रिलेटेड त्याच्या काही इंट्र्या बघणार आहोत. जसं ऑलरेडी आपल्या टॅलीच्या एक 15 ते 17 व्हिडिओज समथिंग झालेले आहेत. आता हे पुढचा टॉपिक आहे ऑर्डर प्रोसेसिंग. हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे इन्व्हेंटरीमध्ये, ज्यामध्ये आपल्याला ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजे काय बघा. जसं की आपण खरेदी विक्रीची एका ठिकाणी ऑर्डर देतो किंवा ऑर्डर घेतो, त्याच्यामध्ये आपण दोन ऑर्डर बघणार आहोत, एक परचेस ऑर्डर, एक सेल्स ऑर्डर. म्हणजे आपण जर का एखाद्या मालाची ऑर्डर देत असतो तर त्याची नोंद करताना परचेस ऑर्डरमध्ये नोंदवायचं आहे, आणि एखाद्या कस्टमरकडून आपल्याला जर का एखाद्या प्रोडक्टची ऑर्डर आली तर ती आपण बनवून विकतो त्याला सेल्स ऑर्डरमध्ये नोंदवायची आहे. तर इथे बघा, इथे आपण लिहिलेलं आहे टॅलीमध्ये ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजे काय येतं. तर ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजे जेव्हा आपण सप्लायरला एखादा माल मागवायचा असतो सप्लायरकडून, तर त्यावेळेला माल मागवण्यासाठी जी ऑर्डर देतो त्याला परचेस ऑर्डर असं म्हटलं जातं, खरेदीची ऑर्डर. आणि सेल्स ऑर्डर म्हणजे काय, ग्राहकाने आपल्याला मालासाठी ऑर्डर दिली असेल तर त्याची नोंद आपण सेल्स ऑर्डरमध्ये मारतो. आता बघा, आपण एखाद्याला ऑर्डर दिलेली आहे, त्याच्यानंतर त्या पार्टीने आपल्याला त्याचा माल दिलेला असेल, आपल्याकडे माल मिळतो पण त्याचं बिल नसेल मिळालं, तर त्याला आपण रिसिप्ट नोटमध्ये नंतर एंट्री करायची असते, जेव्हा सप्लायरकडून आपल्याला माल मिळाला तेव्हा. आणि त्यानंतर त्याचं बिल आपल्याला परचेसमध्ये कन्वर्ट करून इनवॉइस तयार करायचं आहे. जसं की त्या ऑर्डर प्रोसेसिंगचा फ्लो कशा प्रकारे चालतो तो बघा, ग्राहक ऑर्डर कसं करतो. तर सेल्स ऑर्डर पहिला आपल्याला घ्यावी लागते, म्हणजे आपल्या कस्टमरकडून आपल्याला एखाद्या प्रोडक्टची ऑर्डर येते त्यावेळेला आपण ती सेल्स ऑर्डर म्हणून मारायची असते. त्याच्यानंतर त्याच आपण त्याचा माल तयार केला आणि तो माल त्याला डिलिव्हर केला पण त्याचं बिल नसेल दिलेलं, तर डिलिव्हरी नोटमध्ये ती नंतर कन्वर्ट करायची, आणि त्यानंतर मग आपण बिल वगैरे सर्व व्यवहार क्लिअर केल्याच्या नंतर आपल्याला सेल्स इनवॉइसमध्ये ते कन्वर्ट करावं लागतं. तर त्यासाठी जसं आपण ट्रॅकिंग नंबरचा विषय बघितला होता, रिसिप्ट नोट, डिलिव्हरी नोट, तोच हा इथे विषय आहे. त्याच पद्धतीने आपण सप्लायरकडून जर का एखादा माल मागवत असू तर परचेस ऑर्डरमध्ये पहिलं एंट्री करावी लागते. म्हणजे आपण ऑर्डर प्लेस केली त्याच्यानंतर ती रिसिप्ट नोटमध्ये आपण कन्वर्ट करतो का, कारण सप्लायरकडून आपल्याला माल मिळाला आणि त्याच्यानंतर मग जेव्हा बिल वगैरे मिळतं त्यावेळेला आपण त्याला परचेस इनवॉइसमध्ये म्हणजे रेग्युलरमध्ये आपण कन्वर्ट करतो. तर बघूया, याचे लाईव्ह दोन प्रॉब्लेम्स आहेत, परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर. त्याच्यामध्ये आपल्याला एखादी ऑर्डर कॅन्सल केली असेल कस्टमरने, किंवा आपण जर का सप्लायरकडून एखादी ऑर्डर कॅन्सल केली असेल तर ती कशी करायची ते पण आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिलं याची सेटिंग लावून घ्यायची आहे. सेटिंग ऑन करूया ऑर्डर प्रोसेसिंगची F11. या ठिकाणी बघा, अनेबल जॉब ऑर्डर प्रोसेसिंग म्हणून आहे, यस करायचं, कंट्रोल एने ॲक्सेप्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला वाउचरमध्ये पहिला व्यवहार आपला कुठला आहे, तर अ परचेस ऑर्डर नंबर AB-01 हीज रेज्ड टू मीना एजन्सीज. मीना एजन्सीजला आपण ऑर्डर देतोय टू NOS 32 इंच LG LCDचे. 6,000 रुपये एकाची किंमत आहे आणि 18% GST त्याच्यावरती आपल्याला लागणार आहे. शोरूममधून आपण घेणार. ड्यू डेट म्हणजे ज्या दिवशी आपण ते ऑर्डर स्वीकारणार आहोत ती, आणि ही डेट आपण जी ऑर्डर ज्या दिवशी प्लेस करतोय म्हणजे आपण ऑर्डर देतोय ती डेट, आणि ही आपण स्वीकारणार आहोत. तर बघूया परचेस ऑर्डरचं वाउचर ॲक्टिवेशनसाठी इथे आता नाही आहे आपल्याकडे वाउचर, त्यासाठी अदर वाउचर्समध्ये जावं लागेल, F10. आणि या ठिकाणी बघा इथे सुद्धा नाही आहे ते, तर शो इनॅक्टिव्हमध्ये शो होणार आहे, इंटर. आणि परचेस ऑर्डर नावाचं वाउचर जे आहे, कंट्रोल+F9 त्याची शॉर्टकट कीज आहे, ॲक्टिवेट करून घ्यायचं. आता बघा, आपल्याकडे व्यवहार असा आहे, परचेस ऑर्डर नंबर 001 किंवा 01 इज रेज्ड टू मीना एजन्सीज आहे. पार्टी आपल्याकडे मीना एजन्सीज आहे, तर या ठिकाणी आपल्याला पार्टी नेम मीना एजन्सीज तयार करायची आहे. ही परचेस ऑर्डर आपण प्लेस करतोय त्यासाठी त्याची ग्रुप राहील सन्ड्री क्रेडिटर. ओके, सर्व काय जर का ॲड्रेस वगैरे दिलेला असेल तर या ठिकाणी फिलअप करायला घ्यायचा. हे आपण ऑलरेडी मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे, जसं की टर्म्स ऑफ पेमेंट कॅशने असेल, टर्म्स ऑफ डिलिव्हरी COD असेल, डिस्पॅच थ्रू कशाच्या थ्रू डिस्पॅच होणार असेल माल वगैरे, ते सर्व बिल जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळेला आपण ते टाकू शकतो. त्यामुळे तात्पुरते ह्याला आपण काय करूया, ॲक्सेप्ट करून घेऊ. ऑर्डर नंबर इथे टाकायचा आहे, AB-01. ओके,
परचेसच्या ठिकाणी गुड परचेस म्हणू शकता किंवा क्रेडिट परचेस म्हणू शकता, उधारीवरती आपण घेतो. आणि प्रोडक्ट आहे 32 इंच LG LCD. 32 इंच नाही आहे आपल्याकडे. LCD अंडर LGचा आहे तो, म्हणून आपण LG, त्याचा ग्रुप ऑलरेडी आहे आपल्याकडे LG. ओके. कॅटेगरी कम्प्युटरचा प्रकार आहे, म्हणून आपण या ठिकाणी कम्प्युटर पार्ट्स, मॉनिटर असं म्हणू शकतो. युनिट NOS. त्यानंतर GST किंवा HSN कोड इथे आपल्याला जर का दिलेला असेल तर टाकायचा, इथे HSN कोड टाकायचा. त्याच्यानंतर GST डिटेल्स या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावी लागेल. जसं की 18% GST लागलेला आहे, 18% लावायचा. ओके. ड्यू ऑन म्हणजे काय सांगितलं, ज्या तारखेला आपण ते ऑर्डर स्वीकारणार आहोत ती. तर सपोज पकडा 1/6 आपण ती ऑर्डर स्वीकारणार आहोत, 1/6/25. ओके. लोकेशनच्या ठिकाणी गोडाऊन टाकायचं आहे, शोरूम मधून आहे तो माल. किती क्वांटिटी आहेत, तर 2 क्वांटिटी आहेत आणि रेट आहे 6,000 रुपये. ओके. आता इथे डेट आपल्याला आधी पहिली चेंज करून घ्यायची होती, F2 ने. आता आपण चेंज करू, नो प्रॉब्लेम. 31/5/2025 ला आपण ते ऑर्डर प्लेस करतोय. ओके. येस. आता CGST SGSTचा इथे काय मिनिंग होणार नाही, तरी सुद्धा आपण या ठिकाणी देऊ. इनपुट CGST, त्याच पद्धतीने इनपुट SGST मेन्शन करू. इनपुट म्हणजे परचेसच्या वेळेला आपण वापरतो म्हणून. ओके. ॲक्सेप्ट. त्याचबरोबर एक सेल्स ऑर्डर आहे, ती सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन करू. F10 सेल्स ऑर्डर. पार्टी नेम आहे आदिती एजन्सीज. संडे डेटर्स ग्रुप येणार, कारण कस्टमर्स आहे तो आपला, ज्याने आपल्याला ऑर्डर दिलेली आहे एखाद्या प्रोडक्टची. ही सेम डिटेल्स राहते. ऑर्डर नंबर आहे AG-001. सोल्ड गुड्स, ह्या सर्व इथे डिटेल्स दिलेले आहेत. या बघा, याच्यामध्ये सेल्स ऑर्डर, ऑर्डर नंबर AG-001 इज रिलेटेड टू आदिती एजन्सीज 10 NOS ऑडिओ स्पीड किंग -LGचा आहे. ओके. तर प्रोडक्ट आहे आपला ऑडिओ स्पीड किंग. LGचा आहे, पुढे LG मेन्शन करू शकता. ओके. कम्प्युटर इक्विपमेंटच टाकू आपण याला कम्प्युटर पार्ट्समध्ये. तर स्पीकरचा प्रकार आहे. HSN कोड आपल्याला द्यायचा, जे आपल्या बिलामध्ये मेन्शन करता येईल. आणि 18% याला सुद्धा GST मेन्शन करून घेऊ. ओके. त्यानंतर याची ड्यू डेट आहे 31/6/2025. 31/6/2025. इथे सुद्धा आपण पहिली डेट टाकायची विसरून गेलेलं आहे, तर ती डेट पहिली मेन्शन करू F2 ने. डेट आहे 1/6/2025 आहे ऑलरेडी. आणि आत्ता ह्याची जी डेट आपण टाकू ती 31/6/2025. इथे मेन्शन होत नाहीये, तर मी इथे काय करतो 1/7 टाकूया. पण एक सॅम्पलसाठी हे बनतोय, त्याच्यामुळे एज्युकेशन मोड असल्यामुळे त्याची डेट जी आपण टाकतो ती मेन्शन होत नाहीये, म्हणून आपण इथे डेट थोडीशी जरा बदलली. शोरूम. याच्या क्वांटिटी आहेत 10. रेट आहे 780 प्लस GST सुद्धा आहे त्याच्यावरती. ओके. आता बघा, हा सेल्स ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आउटपुट म्हणून GST नाही दिला तरी पण मेन्शन नाही. ज्या वेळेला आपण त्याला कन्वर्ट करणार सेल्समध्ये, परचेसमध्ये, त्यावेळेला मात्र आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. आउटपुट CGST झालं, त्याच पद्धतीने आउटपुट SGST. ओके. कंट्रोल इंटरने आपण अल्टर करतो.
14च्या ऐवजी 9 करू, कंट्रोल एन ॲक्सेप्ट. ओके, नरेशन वगैरे टाकून मेन्शन करू शकता. आता बघा, या ज्या ऑर्डर्स आहेत ह्या ऑर्डर शो कुठे होणार, तर या ऑर्डर शो होत आहेत डायरेक्टली बॅलन्स शीट्सवरती. या ऑर्डर तुम्हाला शो होणार नाही, कारण परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डरच्या फक्त जस्ट आपण नोंदवून ठेवलेल्या आहेत, ऑर्डर प्रोसेसिंग करतोय आपण म्हणून. तर त्या ऑर्डर शो होतील डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी. बघा, डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्समध्ये जायचं आहे, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरीमध्ये जायचं आहे, आणि आउटस्टँडिंग ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी शो होत आहेत, ऑल ऑर्डर्स. ओके, इथे आपण एक सेल्स ऑर्डर टाकलेलं आहे बघा, ऑडिओ स्पीड किंगचे आहे, सेल्स ऑर्डर आउटस्टँडिंग आहे. ओके, सपोज पकडा कस्टमरने ह्याच्यातली एखादी ऑर्डर आपली कॅन्सल केली, 10 मधले ते बोलत आहेत की आम्हाला 8च पाहिजेत, 2 कॅन्सल करा. तर कॅन्सल कसे करायचे बघा, इथे प्री क्लोजर ऑर्डर नावाचा पार्ट आहे, तर तो ऑन करण्यासाठी Alt+W म्हणू शकतो किंवा डायरेक्टली ते माऊसने क्लिक करू शकतो, Alt+W. प्री क्लोजर क्वांटिटी, 2 क्वांटिटी त्याला कॅन्सल करायचे असतील तर 2 क्वांटिटी इथे टाकू शकतो. रिझन फॉर प्री क्लोज विचारत आहे, काय रिझन आहे, तर सपोज पकडा कस्टमर माइंड चेंज, असं आपण रिझन टाकू, कस्टमर माइंड चेंज. कस्टमरचा काही इश्यू असेल, त्याचा माइंडमध्ये काही वेगळं असेल. बघा, ऑर्डर क्वांटिटी 10 होत्या, बॅलन्स क्वांटिटी 8 राहिलेल्या आहेत. ओके, आता ह्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिलिव्हरी नोटमध्ये, कारण आपण माल बनवलाय आणि त्याला तो आपण डिलिव्हर करतोय. त्याच पद्धतीने परचेसवाला तुम्हाला इथे शो होणार आहे. इथे परचेसवाला शो होईल. या ठिकाणी सुद्धा जर का कॅन्सल कोणती करायची असेल तर सेम प्रोसेस आहे, प्री क्लोजर ऑर्डरची इथे कॅन्सल करू शकतो. तर आपल्याला नाही कॅन्सल करायच्यात, आपण ऑर्डर देतोय. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, आपण सप्लायरने आपल्याला माल प्रोव्हाइड केला म्हणजे दिला ना, आपल्याकडे रिसिव्ड झाला, म्हणून ह्याला रिसिप्ट नोटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघूया, चला रिसिप्ट नोटमध्ये पहिले आपण कन्वर्ट करून घेऊ. त्यासाठी वाउचरमध्ये जावं लागेल, F10 मध्ये जावं लागेल आणि पहिला रिसिप्ट नोटला ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. रिसिप्ट नोट, परचेस ऑर्डर जी दिली होती ती रिसिप्ट नोट म्हणजे आपल्याला माल रिसिव्ड झाला आहे असं दाखवूया. AB-01 ही आपली रेफरन्स नंबर होता, ऑर्डर नंबर आहे तो रेफरन्स नंबरच्या ठिकाणी टाकला तरी पण नॉट मेन्शन. ओके, मीना एजन्सीजकडून माल येणार होता आणि इथे आपल्याला तो नंबर सिलेक्ट करायचा आहे. बस हा नंबर सिलेक्ट करणं इथे महत्त्वाचं आहे. ओके, त्याने जे काय आपल्याला माल पाठवला आहे तो कशा पद्धतीने पाठवला आहे त्याची डिटेल्स आपल्या बिलावरती असेल, त्यावेळेला ते आपण टाकू. ओके, बघा, माल आपल्याकडे रिसिव्ड झाला. आता ती एंट्री त्या ठिकाणी न शो होता रिसिप्ट नोट, डिलिव्हरी नोटची एंट्री आपल्याला कुठे शो होते, बिल पेंडिंग तिथे शो होते. म्हणजे डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्स किंवा बेला डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्समध्ये जायचं, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी, सेल्स परचेस बिल पेंडिंग, गुड्स रिसिव्ड बट बिल नॉट रिसिव्ड, माल आलेला आहे पण त्याचं बिल मिळालेलं नाही आहे अद्याप. तर ती एंट्री आपल्याला इथे शो होते. आता त्याचं बिल पण आपल्याला मिळतंय, मग आपल्याला त्याला परचेसमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे अशा जी स्टेप तुम्हाला सांगितली या ठिकाणी ती आपण आता फॉलो करतोय. पहिली एंट्री आपण परचेस ऑर्डरमध्ये मारून घेतली, त्यानंतर रिसिप्ट नोटमध्ये कन्वर्ट केली आणि आता शेवट आहे त्याचा परचेस इनवॉइसमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर आपण ती परचेस इनवॉइसमध्ये कन्वर्ट करूया. वाउचरमध्ये जावं लागेल, परचेस सप्लायर इनवॉइस नंबर AB-01, लास्ट आपण परचेसमध्ये हा नंबर निवडूया आणि कंट्रोलने ॲक्सेप्ट करून घेऊया. आता त्याची डिटेल्स टाकून सगळी क्लिअर झाली ती. आता बघा, परचेसमध्ये तो आता आपल्याला डाटा रेग्युलरमध्ये आला. आता बॅलन्स शीटवरती त्याचा परिणाम होणार. तसंच जी सेल्स ऑर्डर आपण मारली होती तिला डिलिव्हरी नोटमध्ये पहिलं कन्वर्ट करूया. F10 डिलिव्हरी नोट, रेफरन्स नंबरच्या ठिकाणी AG-001, पार्टी अकाउंट नेम आदिती एजन्सीज आहे. ओके, सगळी माहिती आपण याच्यावरती भरू शकतो. बघा, तो डिलिव्हर झाला, माल डिलिव्हर केला, आपण जी ऑर्डर घेतली होती ती आपण डिलिव्हर केली. डिलिव्हर केल्याच्या नंतर त्याला सेल्समध्ये आता कन्वर्ट करायचं आहे, कारण तो शो कुठे होतो, डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी, सेल्स बिल पेंडिंगमध्ये आपल्याला ते शोध आहे. गुड्स डिलिव्हर झालाय बट बिल नॉट मेड,
आता आपण त्याला रेग्युलरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे त्याला कन्वर्ट करू सेल्समध्ये, कारण बिल आपण पाठवला. वाउचर एफेक्ट सेल्स, रेफरन्स नंबरच्या ठिकाणी रेफरन्स नंबर टाकू AG-001. पार्टी नेम आहे आदिती एजन्सीज. रेफरन्स नंबर आपल्याला सिलेक्ट करावा लागेल या ठिकाणी. बघा ऑटोमॅटिकली सगळं सेल्समध्ये कन्वर्ट झालेलं आहे. कंट्रोल ने ॲक्सेप्ट करायचं. आता ज्या सेल्सवाल्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला शो होतील करंट असेट्समध्ये संडी डेटर्स आदिती एजन्सीज. ओके. आणि जो आपण परचेसमध्ये कन्वर्ट केला होता तो शो होईल इथे करंट लॅबिलिटी संडी क्रेडिटर आणि मीना एजन्सीज. ओके. अशा पद्धतीने आपण ऑर्डर प्रोसेसिंग करतो. पहिले ऑर्डर देतो, इथे बघा पहिले आपण ऑर्डर घेतो आणि देतो म्हणजे परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर. त्याच्यानंतर त्याला डिलिव्हर करतो माल म्हणून डिलिव्हरी नोट, किंवा आपल्याला जो माल मिळतो त्याला रिसिप्ट नोट, आणि लास्ट प्रोसेस आहे डिलिव्हर केल्यामुळं सेल्स इनवाईसमध्ये कन्वर्ट करायचा आणि रिसिप्ट केल्यामुळं परचेस इनवाईसमध्ये कन्वर्ट करायचा. अशा पद्धतीने हे दोन पार्ट आहेत, ही दोन उदाहरणं आहेत आणि ही ऑर्डर प्रोसेसिंगची टोटल डिटेल्स आहे. प्रॅक्टिकली आपण आता तो प्रॉब्लेम सोडवलेला आहे. ठीक आहे. याच्या पुढच्या पण व्हिडिओ महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये आपण बॅचवाईज डिटेल म्हणजे मेडिकल अकाउंटिंग कसं केलं जातं ते शिकणार आहोत. ओके.